सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी बंधू, मला याची 100% जाणीव आहे की व्यासपीठावरच्या अनेक मंडळींची मी नावं घेतलेली नाही. त्याचा जर राग काढायचा असेल तर तो माझ्यावर काढा, दीपक भाई, निलेश राणे आणि दत्त सामंतांवर काढा. आता परत उद्या सुरू व्हायचं की 5 लोकांची नावं घेतली, बाकीच्यांची संपर्क मंत्र्यांना नावच घेतली नाहीत. त्याच्यामुळे संपर्क मंत्र्याला ज्या नावं माहिती नाही तो आमचा संपर्क मंत्री का झाला अशी चर्चा व्हायला सुरू व्हायला नको. निलेशजी, मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. तुम्ही ज्या पद्धतीनं भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलं, मला असं वाटतं की तुमचे भाषण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या कारण शेवटी शिवसेनेची संघटना आपण वाढवत असताना आपण किती मोठे होणार आहोत की आपण किती मोठे आहोत याच्यापेक्षा आम्हाला ज्यांनी मोठे केलं त्यांना आता भविष्यामध्ये आम्हाला मोठं करायचं. मग ते पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर कामाला लागलो आणि मतभेद आणि मनभेद जर बाजूला ठेवले तर निलेशजींनी सांगितलेला भगवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जरा संयमाने सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि संयम कसा राखता हे आमदार झाल्यानंतर तुम्ही निलेशजींकडनं 100% बघितलं. मला कधी कधी निलेशजी आता तुमची युट्यूबवरची भाषणं बघून वाटतं की तुम्ही आता कधी आक्रमक होणार आहे की नाही. पण मला असं वाटतं की ही परिपक्वता जी आहे ही आपल्या सगळ्यांची अतिशय महत्वाची आहे. आम्ही देखील त्याचा विचार केला पाहिजे. दीपक भाईंनी पण जे सांगितलं की भविष्यातली संघटना बांधत असताना जुने नवे याचं कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. पण नव्याचं जुन्याचं कॉम्बिनेशन होत असताना फक्त मी संपर्क मंत्री आहे म्हणून माझे डावे उजवेच पदाधिकारी झाले पाहिजे अशी भूमिका देखील आता भविष्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही व्यासपीठावरची मंडळी कुणीही घेणार नाही. हा कार्यकर्त्यांना मी विलास करणार. 24 तारखेला आपल्या सर्वांचे सर्व मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कदाचित मी 2 वेळा जे फोनवर बोलण्यासाठी गेलो मला स्वतः साहेबांचा फोन होता. म्हणजे एखाद्या आपल्या नेत्याला किती कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची काळजी असते हे रवी शेट्टी तुम्हाला सांगतो की साहेबांनी पहिल्या फोनवर मला विचारलं की सिंधुदुर्गच्या बैठकीला कोण नेते उपस्थित आहेत. मी सांगितलं दीपक भाई आहेत, निलेशजी आहेत, रवी पाठक आहेत, दत्ता सामंत आहेत, संजू परब आहेत, संजय पडके आहेत, स्मृती आहेत, संजय आगरे आहेत, वर्षाताई आहेत, सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. पदाधिकारी समोर किती उपस्थित आहेत म्हणजे ज्या काही सिंधुदुर्गामध्ये बैठका होतात त्याच्यापेक्षा नक्की दुप्पट पदाधिकारी उपस्थित आहेत. एवढी काळजी स्वतः साहेब राधानगरीला विमानाचा टेक ऑफ घेताना करतात याचा अर्थ आपला नेता हा संवेदनशील नेता आहे, भावनाप्रधान नेता आहे आणि त्याला मोठं करण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. पण अंडरलाईन करतो जे निलेशजींनी सांगितलं की जेवढा त्रास त्यांना कमी होईल त्याची दक्षता आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. आज कदाचित तुम्ही म्हणाल तुला काय, तू राज्याचा उद्योग मंत्री आहेस, तू रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहेस, निलेशजींनी उल्लेख केला की माझ्याकडे निधीचा पाऊस पडतोय त्याच्यामुळे तुला बोलायला काय. मी सांगतो मी देखील संघटनेतला लहानाचा मोठा झाला. मला देखील संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं दुःख माहिती आहे. प्रत्येक दुःख काय असतं, नेत्यांना बोललं पाहिजे, मंत्र्यांना बोललं पाहिजे, आमदारांना तुमची कामं केली पाहिजे. भविष्यामध्ये आपल्याकडे पदाधिकाऱ्यांचा एवढा संच चांगला आहे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं संयमानं शिवसेना सिंधुदुर्गाच्या प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पोहोचू शकतो. मला असं वाटत होतं की सामंत राजकारणामध्येच आहे पण सामंत गुरुजी असू शकतात हे आज मी या व्यासपीठावर, पण त्यांची भावना चांगली आहे. त्यांनी मला आता कानामध्ये सांगितलं की एका मतदारसंघामध्ये जर 280 किंवा 290 जर बूथ असतील आणि आपण सगळ्यांनी मिशन म्हणून तिथे शाखा प्रमुख गटप्रमुख केले आणि या फक्त 300 किंवा 290 लोकांना आपण एक फोन केला, निदान त्यातले 250 लोकांनी जरी 10 माणसं आणली तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची 2500 ची फौज तयार होऊ शकते. ही त्यांची खूप प्रामाणिकपणाची भावना. कदाचित सांगण्याचे प्रकार वेगवेगळे असतात कारण मी देखील सिंधुदुर्गातलाच आहे. सिंधुदुर्गातला माणूस हा फणसासारखा आहे असं म्हटलं जातं की वरून खडबडीत जरी असला तरी आतून तो फार गोड आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं शिवसेनेचा पक्ष हा तळागाळापर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याची कामं असतील, जिल्ह्याच्या समित्या असतील, जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी असतील, शासनाच्या कमिट्यावर जाणारे आपले कोट्यातले पदाधिकारी असतील, हे मी संपर्क म्हणून एकटा पाठवणार नाही.
तर दीपकबाईंना, निलेशजींना, रवींद्र पाठक साहेबांना आणि सगळ्या शिवसेनेच्या नेते मंडळींना एकत्र बसून एकमतानं नावावर चर्चा करून ती नावं आम्ही शिंदे साहेबांकडे पाठवणार आहोत. त्याच्यामुळे तिथं देखील माझा, तुझा, डावा, उजवा हे काही येणार नाही. शेवटी आपण आपल्याला जर फसवलं तर आपण ते शिवसेनेच्या नेत्यांना देखील फसवत असतो. आणि आपल्याला अनेक लोकांना असं वाटतं की शिंदे साहेबांना काही गोष्टी कळत नाहीत, शिंदे साहेबांना काही गोष्टी माहिती नसतात. मी अनेक वेळा शिंदे साहेबांबरोबर दौऱ्यात असतो. प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला फोन लावून एखाद्या सभेला किती माणसं आली होती, ती कुठच्या मतदारसंघात आली होती, कशा पद्धतीने आली होती, याचा सगळा विचार शिंदे साहेब करतात. गेल्याची परवाच तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. यवतमाळला मी साहेबांबरोबर एका सभेला आभार यात्रेला होतो. प्रचंड गर्दी झाली. 15-20 हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि साहेबांनी सभा संपल्यानंतर मला विचारतात, एवढी सगळी माणसं जी चाललेली आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण केली का? काही मंडळींची जेवणाची व्यवस्था झाली होती, काही मंडळींची जेवणाची व्यवस्था झाली होती. साहेबांनी तिथनं फोन डायरेक्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये केला आणि पक्षाच्या कार्यालयामध्ये सांगितले की आता नंतर माझ्या सभेला जर दुपारची मंडळी येणार असतील तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, रात्री जर येणार असेल रात्रीच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, सकाळी कार्यक्रमाला असेल त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था झाली पाहिजे. उपाशी पोटी कुठचाही माझा शिवसैनिक माझ्या सभेला येता कामा नये अशा पद्धतीचे आदेश माननीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षाच्या स्तरावर काढले. नाहीतर किती सभा होतात, कोण जेवलेले येतात, कोण जेवून जातात, कोणाच्या गाड्यांमध्ये पाणी असतं काय नसतं काय हे बघण्याचं देखील भाग्य कधी नेत्यांच्या नशिबी आलं नाही. ते सगळं करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेब स्वतःच्या स्तरावर करत असतात. आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, ते देखील आपल्या सगळ्यांचे संपर्क ठेवून आहेत. मला फक्त पदाधिकाऱ्यांना एकच सूचना करायची की आपण सगळ्यांनी समन्वयानं जर कामकाज करायला सुरुवात केली आणि समोरच्या मित्र पक्षाचे देखील समन्वय जर व्यवस्थित पद्धतीने ठेवला तर निलेशजींना तिसरा डोळा उघडण्याची काही आवश्यकता नाही. शेवटी जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून जर प्रामाणिकपणानं काम केलं आणि कशासाठी माझं तर म्हणणं आहे की समोरच्याला कमी लेखून आपण मोठ्यात दाखवण्यापेक्षा आपण शांतपणानं आपला पक्ष वाढवू. जिल्हा परिषदेवर आपला भगवा पडल्यानंतर लक्षात येईल ज्या शांतपणानं शिवसैनिकांनी काम केलं, कोणालाही मनस्ताप दिला नाही, कोणालाही त्रास दिला नाही. शेवटी आपण महायुतीच्या सरकारमध्ये वावरतो. संजूजींनी देखील त्यांची प्रकट भूमिका या ठिकाणी मांडली. संजूजी, मी तुमच्या मताशी 100% सहमत. शेवटी आम्ही लोकांनी देखील काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे. आता देखील तुम्हाला असं वाटलं की भाषण संपल्यानंतर सत्ताशेठ सामंत शांत बसले, फक्त तरी मला कान चावायचा बाकी ठेवला. ते मला म्हटलं तुम्ही काय संघटनेसाठी करणार सांगा, नुसतं संपर्क मंत्री नाही, तुम्ही आला आणि निघून गेला असं आम्हाला चालणार नाही. शिवसेनेची संघटना वाढताना तुम्ही देखील आम्हाला वेळ दिला पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला खारेपाटणच्या इकडे यायला देऊ, असं तरी दम पण मला दिलं. म्हणजे आता एखाद्या वेळी चुकून मला डायरेक्ट एअरपोर्टला जायचं असेल ते देखील जायला मिळणार नाही अशी भूमिका दत्ताशेठनी घेतलेली. पण या भावना तुम्ही लक्षात घ्या. आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मला नेते मंडळींना एक विनंती करायची की आम्हीच नेते नाही, तुम्ही देखील सगळे नेते आहात, पण नेत्यांनी देखील परवा साहेबांनी दीपक भाई एक चार्ट तयार केला. आपल्याला देखील ते माहिती, आपण देखील त्या बैठकीमध्ये 2-4 वेळा होता. आणि साहेबांनी एक चार्ट तयार करून आमदार किती दिवस मुंबईमध्ये असतात आणि किती दिवस मतदारसंघामध्ये असतात हे पाहण्याचं आता ठरवलेलं आहे. त्यांची टक्केवारी ठरवणार आहे की 30 दिवसातले किती दिवस मुंबई आणि किती दिवस हे मतदारसंघामध्ये असतात. पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे, ही वेळ आपल्यावर पण येणार आहे. आपण किती दिवस मुंबई आणि किती दिवस इकडे, काही म्हणजे अपवादात्मक नसतातच, पण काही लोक सिंधुदुर्गचं हेडक्वार्टरच मुंबई बनलेलं आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामासाठी येतात. मला असं वाटतं की संघटना जर खरी बांधायची असेल तर आपण सगळ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये राहूनच संघटना बांधली पाहिजे. मंगळवार आणि बुधवार मुंबईला जायला आमचा कोणाचाही आक्षेप नाही, कारण मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असते आणि मंत्र्यांना जर भेटायचं असेल तर बुधवारी आपण चांगल्या पद्धतीने भेटू शकतो. ही भावना डोळ्यासमोर ठेवून पदाधिकारी जर मुंबईमध्ये असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचा काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. परंतु सोमवार पासून रविवार पर्यंत ठाण मांडूनच जर आपण मुंबईला बसत असू तर आपण सिंधुदुर्गामधली संघटना कधी बांधणार आहोत हा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि मी व्यासपीठावरच्या मंडळींना संजू अभिमानानं सांगतो, अभिमानानं माझ्या मतदारसंघातला एकही कार्यकर्ता, एकही शाखा प्रमुख, एकही तालुका प्रमुख, एकही विभाग प्रमुख जोपर्यंत मी मुंबईला बोलवत नाही तोपर्यंत मुंबईला पाऊल टाकत नाही. फक्त तिथं संघटना वाढवतो. म्हणजे मी काही दादागिरी करत नाही, आम्ही आहोत ना. मी संपर्क मंत्री आहे, दीपक भाई आहेत, निलेशजी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत,
रवी फाटक साहेब आहेत, आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून आमच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे की आम्ही मुंबईमध्ये तुमची कामं करू, पण कामं जर आमच्यानं होणारीच नसतील आणि ती करून घेण्याचा आपला प्रयत्न असेल तर याच्यामध्ये दीपक भाई पण काही करू शकत नाही, निलेश देखील काही करू शकत नाही, मी देखील काही करू शकत नाही. विकासाचा निधी कमी पडणार नाही याची हमी आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊ. नगर विकासला पैसे कमी पडणार नाही याची हमी आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊ. जिल्हा परिषदेला पैसे कमी पडणार नाही याची हमी आपण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे घेऊ किंवा जयकुमार गोरे साहेबांकडे घेऊ. पण हे सगळं करत असताना आपली दखल घेण्याएवढी संघटना प्रत्येक गावामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती दखल घेणारी संघटना म्हणजे प्रत्येक बूथवर आपण 51% जास्त असतो. आता अनेकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात, हा भाषण करतोय तुझं काय? मी अभिमानानं सांगतो की माझ्याकडे जेवढे बूथ आहेत त्याच्यावर 20-20 शिवदूत देखील आहे. म्हणून मी मतदारसंघामध्ये असलो काय किंवा नसलो काय, आपल्या पक्षाचा आणि माझ्या प्रशासनाचा गाडा हा शिवसेनाच त्या ठिकाणी ओढत असते. त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये फिरायला चांगल्या पद्धतीने वाव मिळतो. पण हे देखील लक्षात घ्या की महाराष्ट्रात कुठेही जरी फिरत असलो तरी शनिवार आणि रविवार किंवा शनिवार रविवार सोमवार मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतो आणि त्यातले 2 दिवस माझ्या मतदारसंघामध्ये असतो. त्याच्यामुळे आम्ही जर हे करत असू तर आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे. आज माझ्याकडे मोबाईलमध्ये एक माहिती अशी आहे, आपण आपल्या नेत्याचं नाव घेतो, आपण नेत्याला अपेक्षित आहे असं काम करणार म्हणून सांगतो. मी 4 दिवसाचा फक्त कार्यक्रम साहेबांचा सांगतो, 4 दिवसाचा. मागच्या 4 दिवसामध्ये हे 4 दिवसा अगोदर एकनाथ शिंदे साहेब 3:30 वाजता घरी आले, त्याच्यानंतर 3 वाजता घरी आले, परवा मीच त्यांच्या सोबत होतो, 3:45 वाजता ते घरी गेले आणि काल मला मेसेज आला साहेब 3:15 वाजता घरी गेले. आणि आता जर त्याला विचारलं ते कुठे आहेत, आता ते विमानात बसलेत आणि कोल्हापूरच्या आभार यात्रेसाठी निघतायत. म्हणजे जो नेता आपल्यासाठी 20-20 तास काम करतो त्याच्यासाठी आपण दिवसाला फक्त 2 तास काम करणार आहोत की नाही हा विचार करण्यासाठी आपण कुठेतरी एकत्र बसणं गरजेचं आहे. नेत्यानं आपल्यावर विश्वास टाकलाय, नेत्यानं संघटनेची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे. मी नक्की सांगतो, मी आता देखील साहेबांच्या एका विषयावर बोललो, नवे जुने त्याचं कॉम्बिनेशन नक्की करू. पण जसे काही अधिकारी 15-15, 20-20 वर्ष एकाच पदावर बसून राहतात आणि तिथं वहिवाट लावतात, अशी वहिवाट जर कोणी लावली असेल आणि तो जर काम करत नसेल तर त्याला स्वतःहून माझ्याकडे काही पत्र आणून द्यावी. मला आणि आमच्या नेते मंडळींना निर्णय घ्यायला भाग पाडू नये. कारण काही लोकांची मक्तेदारी अशी बनलेली असते की मी हलणारच नाही, माझंच ते पद आहे, या पदावर दुसरा कोण बसू शकत नाही. पण खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपल्याला युवा पिढीला देखील आपल्या सोबत आणून त्यांना देखील मदत दिली पाहिजे. महिला भगिनींना देखील आपण सक्रिय केलं पाहिजे. युवती सेना देखील आहे ती देखील आपण सक्रिय केली पाहिजे. आज मी महाराष्ट्रामध्ये फिरताना मला सगळ्यात मोठा फायदा काय होतो तर मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका पक्षाचा युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. त्याच्यावर मला गडचिरोली माहिती आहे, चंद्रपूर माहिती आहे, खानदेश माहिती आहे, विदर्भ माहिती आहे. पण विदर्भ नुसता माहिती असून उपयोग नाही, तिथला कार्यकर्ता देखील माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून गावातल्या शाखा प्रमुखांना वाडीतला कार्यकर्ता कोण आहे, वाडीतल्या कार्यकर्त्याला आपल्या बूथवरचा कार्यकर्ता कोण आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं काम करणं गरजेचं आहे. आज आपण संघटना वाढवत असताना सभासद नोंदणीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. सभासद नोंदणी प्रत्येक मतदारसंघामध्ये हजारोंच्या संख्येने झाली पाहिजे. जर आपला मित्र पक्ष 1.5 कोटीची सभासद नोंदणी करतोय तर मला असं वाटतं की बाकी काय करण्यापेक्षा त्यांनी ती कशी केली त्याचं अनुकरण करून आपण 1 कोटीपर्यंत जर पोहोचलो तर मला असं वाटतं की आपली संघटना देखील फार मोठी नाक्यावर बसलो होतो आणि नाक्यावर बसून चर्चा काय, निलेश राणे आणि उदय सामंत यांच्यामध्ये दीपक भाई का बसले होते, ते दोघे एकत्रच का बसले नाही, दत्ता सामंत तसं का बोलले, वक्फ बोर्डाचं बिल जे झालं तसं का मांडलं. म्हणजे आपल्या संघटनेवर चर्चा करण्यापेक्षा आमची जास्त काळजी आणि आमच्यापेक्षा दिल्लीची तुम्हाला जास्त काळजी. मला असं वाटतं की शिवसैनिकांनी एक जर प्रथा पाडून घेतली, आपण सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी जाऊ तिथं आपल्या पक्षाचं जर गुणगान गायलं तर माउथ पब्लिसिटीनं देखील शिवसेना वाढते. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि तो इतिहास रचलेला आहे. वंदनीय बाळासाहेबांचं आपण नाव सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव सांगतो, 20 तास आपले सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब काम करतात हे देखील मेरिट म्हणून सांगतो. पण हे सगळं करताना मी काय करतो, मी किती वेळ देतो हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि याच्यातनंच आपल्या संघटनेला उभारी केली पाहिजे. आज समित्यांचा मगाशी जो उल्लेख केला, समित्याचा फॉर्मॅट ठरलेला आहे.
तुम्हाला त्याच्यामध्ये चिंता कोणालाच करण्याची आवश्यकता नाही. समन्वय समितीनं तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक फॉर्मॅट ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मी रत्नागिरीचा पालकमंत्री आहे म्हणून मला शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून बीजेपीला घ्यायचं नाही किंवा बीजेपीचा पालकमंत्री म्हणून शिवसेनेला घ्यायचं नाही, अशा पद्धतीची कार्यवाही आता महाराष्ट्रामध्ये होणार नाही. कारण शेवटी तो कोटा तयार झालेला आहे, तो मला देखील मान्य असला पाहिजे, तो नितेशजीला देखील मान्य असला पाहिजे, तिकडे भरत गोगावलेला देखील मान्य असला पाहिजे, आशिष शेलारांना देखील मान्य असला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मला असं वाटतं की आता डोकं लावण्याची काही आवश्यकता नाही, तो कोटा ठरलेला आहे. आता उदाहरणार्थ एकच उदाहरण मी आपल्याला देतो की निलेशजी आणि दीपक भाई इकडे बसलेले आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या समित्या करत असताना त्यांना पाहिजे ते 60% लोक, बीजेपीला 20% आणि एनसीपीला 20% हा कोटा ठरलेला आहे. तसं भाईंच्या मतदारसंघामध्ये तालुक्याची जर एखादी समिती करायची असेल तर शिवसेनेचे 60%, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 20% आणि भाजपाचे 20%. हा कोटा काय मी नाही फायनल केला, हा कोटा तिन्ही नेते मंडळींनी फायनल केलेला आहे. पालकमंत्री ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यातला निधी देखील कसा वाटायचा आहे हे देखील आम्ही सूत्र ठरवून घेतलेलं आहे. पालकमंत्र्यांना फक्त 30% निधी ठेवायचा आहे आणि उरलेला निधी हा समान आमदारांना वाटायचा आहे, हे देखील धोरण निश्चित केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आहेत पण तिथे आपला आमदार नाही, तिथं 30% जे पालकमंत्र्यांना निधी दिलेला आहे त्याच्यातनं त्याचं वाटप करावं, अशा पद्धतीचं एक पत्रच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहीचं चंद्रकांत बावनकुळे, आपले चव्हाण साहेब आणि सुनील तटकरे यांच्या सह्यांचं पत्र हे प्रत्येक पदाधिकाऱ्याला गेलेलं आहे. त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही. चिंता आपण आपली संघटना वाढवण्याची केली पाहिजे. आणि मला थोडं अजून एक कदाचित वाईट वाटेल काही म्हणता येईल, पण बॅनर मधनं आपण बाहेर आलो मला असं वाटतं. कारण ह्याचा फोटो नाही, त्याचा फोटो नाही, त्याचा फोटो नाही. मी संपर्क मंत्री म्हणून मी स्पष्टपणे आज सांगून टाकतो, माझा फोटो नाही टाकला तरी चालेल, मला कोणाला काही वाईट वाटणार नाही. शिंदे साहेबांचा एखादा फोटो टाकला, दीपक भाईचा टाकला, निलेशजींचा टाकला, आपल्या पदाधिकाऱ्यांचा टाकला की माझा फोटो टाकल्यासारखा आहे. त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांनी माझ्या फोटोच्या नावाच्या भांडवलाखाली मतभेद करण्याची काही आवश्यकता नाही. ज्याला पाहिजे ते टाकतील, नाही टाकला तरी फरक पडत नाही. त्याच्यामुळे फोटो, मान सन्मान याच्या पलीकडे कुठेतरी संघटना आहे हे देखील भान आता पदाधिकाऱ्यांना राहिलं पाहिजे. आज म्हणून बघा मी सांगितलं की निलेशजींचं भाषण हे फक्त सिंधुदुर्गापुरतं मर्यादित नाही. मी तर साहेबांना सांगणार की निलेशजींना हे मार्गदर्शन करायला प्रत्येक संवाद बैठकीमध्ये संपर्कामध्ये आपण वाटतो. आणि त्याची सुरुवात तर आपल्यापासून केली, माझ्यापासून केली, आपल्यापासून जर केली तरच संघटना वाढणार आहे. दुसरा काहीतरी करेल आणि दुसऱ्याला चांगलं केल्यानंतर ते मी करणार आहे अशी भावना जर आपण ठेवली तर संघटनेमध्ये अडचणी येऊ शकतात. समन्वय हा अतिशय महत्वाचा आहे आणि समन्वय करत असताना महायुतीचा तर समन्वय झालाच पाहिजे, परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील समन्वय करण्यात. निलेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मालवणला आलो होतो. मला खरोखर त्या दिवशी देखील आश्चर्य वाटलं. पूर्ण शिमग्याचा सीझन होता आणि त्या दिवशी हजारोंच्या संख्येनं त्यांच्यावर प्रेम करणारी जनता त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी जमलेली. आज असं नेतृत्व ज्यावेळी आपल्याला मिळतं, दीपक भाईंचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं, मला असं वाटतं की आपल्याला काहीच कमी नाही. आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. आणि निलेशजी मी तुमचं कौतुक करायला आलो नाही, पण परवाचं तुमचं एक भाषण मी ऐकलं. दत्ता सामंत व्यासपीठावर होते, संजय पडते व्यासपीठावर होते, काका कुळकर व्यासपीठावर होते, राणेसाहेबांची पूर्ण टीम ही व्यासपीठावर होती. आणि तुम्ही जे त्यावेळी भाषण केलं मला असं वाटतं की त्याचं पालन आम्ही देखील सगळ्यांनी केलं. आणि तुम्ही कदाचित त्यावेळी भावनिक होऊन सांगितलं की राणेसाहेबांपासून बाजूला गेलेली लोक तुमच्या नेतृत्वाखाली सगळी एकत्र आली. हा तुम्हाला जसा अभिमान आहे तसा तुमचा अभिमान आम्हाला देखील आहे, कारण तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी. दीपक भाईंनी सिंधुरत्न योजना आणली. काल दीपक भाई आणि मी सह्याद्री अतिथीगृहामध्ये एकत्र होतो. पण दीपक भाई तुम्ही ज्या कष्टानं ही सिंधुरत्न योजना आणली त्याचा फायदा माझ्यासारख्या मतदारसंघामध्ये देखील झालेला आहे. हे नाकारून आम्ही चालणार नाही, कारण जे वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या बाकी कुठूनही मिळत नव्हत्या. त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्या योजनेचा जन्म झाला आणि या योजनेला जन्म देणारे जर कोण असतील तर दीपक भाई केसरकर आहे. आणि म्हणून ते काल भांडले. म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं की दीपक भाई संयमी आहे, शांत आहे, पण त्यांचा संयम आणि शांतता काही काळापुरतीच राहते. काल ते भांडले आणि मग माझा फोन पण उचलत नव्हते. पण शेवटी रात्री मी बाईंना आनंदाची गोष्ट सांगितली की बाई ज्या पद्धतीने तुम्ही भांडला, आज तुम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या लोकांना न्याय देऊन गेलाय. सिंधुदुर्गच्या योजना देखील तशाच चालू ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदय देणार आहे. हे कोणासाठी आहे?
त्याचं श्रेय आपण घेतलं पाहिजे. मी जसं आपल्याला सांगितलं की शिवसेना पक्षामध्ये संघटना वाढवायची म्हणजे काय करायचं, तर दीपक भाईंनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं, निलेशजींनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं, एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवायचे, महिला भगिनींसाठी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवायचे. यावेळी तर असं सांगत होते की मुख्यमंत्री महिलांची जी योजना आहे, लाडकी बहीण योजना, ती बंद होणार आहे. कुठे बंद झाली? उलट 36,000 कोटीची तरतूद माझ्या महिला भगिनींसाठी झाली. आता हे झाल्यानंतर काय म्हणतात, 2100 रुपये कधी देणार, आम्ही देऊ ना, आम्हाला द्यायची तेव्हा देऊ, तुम्ही पडले ना, आता तुम्ही शांत बसा. आणि हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, हीच माननीय शिंदे साहेबांची भूमिका आहे की आमचं त्याच्यावर काम सुरू आहे. आणि ज्यावेळी बहिणीला विश्वास आहे की नाही, 1500 रुपये बंद झाले नाही, त्याच्यामुळे सांगितलेला अजेंड्यावरचा विषय देखील भविष्यामध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी ही देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादांची असणार आहे. परंतु ज्या पद्धतीने आपले विरोधक आपल्या टीका करतात त्याला देखील आपल्या स्तरावर आपण सगळ्यांनी उत्तरं दिली पाहिजेत, जेणेकरून माझा शाखा प्रमुख देखील, शिंदे साहेबांवर निष्ठा असणारा शाखा प्रमुख देखील अतिशय अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी बोलतो, हे वातावरण समोरच्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी बघितलंय काही लोक तर असे महाराष्ट्रामध्ये, दीपकभाई तुम्हाला देखील माहिती आहे, निलेशजी तुम्हाला देखील माहिती आहे, माहिती असतं एवढं, पण असं दाखवणार की सगळ्या दुनियाभरची विद्वत्ता त्यालाच आहे. इकडे तर सगळे माहिती असलेली मंडळी आहे, त्यांच्याकडनं नुसती माहिती घेतली आणि त्याच्यात 10% जरी सांगितलं तरी देखील शिवसेना पक्ष ताकदीनं उभा राहायला वेळ लागणार नाही. आणि यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करावं, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. काही कालावधीपूर्वी मी पालकमंत्री होतो, पण पालकमंत्री असताना एक खंत होती, निलेशजी आपण असं कधी बसायचो नाही. पण आज मनामध्ये समाधान आहे की आज संपर्क मंत्री जरी असलो तरी दीपक भाईंच्या बाजूला निलेशजी बसलेले आहेत, त्याच्यामुळे आता अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि दत्ता सामंत माझ्या इकडे बसलेले आहेत, माझ्या उजव्या बाजूला दत्ता सामंत बसलेले आहेत. पण अजून एक दत्ता सामंतांचं देखील एक महत्व तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, आता बोलायला काय हरकत नाही, तसं संजूकडे पण प्रयत्न केला होता, पण तो पण काही सफल झाला नाही. दत्ता शेठचा एकदा मी निरोप पाठवला. दत्ता शेठ म्हटलं, दत्ता शेठची एक टॅग होती दिली, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. दत्ता शेठ टेंडर घ्यायचे आणि कामच सुरू करायचे. आणि मी विचारलं BNCL, दत्ता शेठ काम सुरू का करत नाही, काम सुरू. मी 10 वेळा फोन केला, का उद्या करतो, परवा करतो. आणि लोक त्यांना भेटायला गेली, तो काम सुरू का करत नाही, पैसो घ्या, पैसोच नाही. त्याच्यामुळे जेवढी सरकारची बदनामी करता येईल तेवढी दत्ता सामंत घरी बसून करायची. आणि त्या रस्त्याला पैसे असायचे, वर्कआउट त्यांना दिलेली असायची, पण काम करायचं नाही. मी एकदा फोन करून त्यांना सांगितले की तुमची सगळीची बिलं थकलेली आहे, ती काढण्यासाठी प्रयत्न करतो. दिनेशजी काही गोष्टी ह्या स्पष्टपणाने सांगितल्या पाहिजेत. आज आपण एक कुटुंब म्हणून काम करतोय. त्या व्यक्तीनं मला सांगितलं, हा प्रयोग काणे साहेबांकडनं मला जर बाजूला काढायचा असेल तर माझं बिल नाही दिलं तरी चालेल, मी ते टाकणार. अशी ताकद आपल्याला मिळालेली आहे, संजू सारखी ताकद आपल्याला मिळालेली आहे. तर जुन्याला नव्याला बरोबर घेऊन आईंच्या मार्गदर्शनाखाली आणि निलेशजींच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण परिसरामध्ये आपण संघटना उभी केली पाहिजे. याची दखल मगाशी निलेशजीने जो उल्लेख केला समोरचा घेईल. आणि एवढी दखल घेण्यावाली संघटना किंवा दखल घेण्याच्या पलीकडची संघटना आपण सगळ्यांनी उभी करावी. मी देखील या जिल्ह्यातला असल्यामुळं मला तुम्ही काही काम सांगा म्हणजे चांगलं काम सांगा, ते करायला मी नक्की तयार आहे. एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.